नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश लांडगे. आपण पाहत आहात वैचारिक आखाडा. मित्रांनो, आंबेडकरी चळवळीतील असा एकही भीम अनुयायी नसेल ज्याने दिव्य प्रभरत्न तू सकल विद्यापती ही भीम स्तुती ऐकली नसेल किंवा त्याचे संगायन केले नसेल. भारतामध्ये प्रत्येक बौद्ध धम्म विधीमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये भीमस्तुती अतिशय नम्रपणे बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञतेने आदरपूर्वक त्याचे संगायन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की ही भीमस्तुती नेमकी कोणी लिहिली, ती कधी लिहिली गेली, याचे खरे लेखक कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, इंटरनेट आणि सोशल मीडियावर अनेकदा हे काव्य लोककवी वामनदादा कर्डक किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने पसरवले जाते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. वामनदादा कर्डक अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर हजारो गाणी लिहिली आहेत, पण ही विशिष्ट भीमस्तुती ही त्यांची रचना नाही. या अजरामर स्तुतीचे खरे रचनाकार आहेत कवी वितू जाधव. वितू जाधव हे आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत कवी होते. त्यांनी ही रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्येच लिहिली होती. हे काव्य साधारण 1954च्या सुमारास लिहिलं गेलं. विशेष म्हणजे ही भीमस्तुती सर्वप्रथम बाबासाहेबांनी सुरू केलेल्या जनता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्या काळात बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा आणि त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी वितू जाधव यांनी या शब्दांची मांडणी केली होती. 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हा देशभरातील लाखो अनुयायांनी आपल्या उद्धारकर्त्याचं पुण्यस्मरण करण्याच्या उद्देशाने या काव्याचं रूपांतर वंदनेत केलं. संपूर्ण जगातील भीम अनुयायी प्रत्येक बौद्ध धम्म विधीमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा बुद्ध विहारांमध्ये बुद्ध वंदने सोबतच भीमस्तुतीचे संगायन करतात. ही प्रथा आता प्रचलित झाली आहे. या स्तुतीतील प्रत्येक ओळ बाबासाहेबांच्या संघर्षाची साथ देते. चौदार संगरी या शब्दातून महाडचा सत्याग्रह आठवतो, तर राष्ट्रघटनाकृती शोभते भारती या शब्दातून संविधानाचे महत्व अधोरेखित होते. जरी काही विचारवंतांनी यातील साधू वरदान सारख्या शब्दांवर चर्चा केली असली तरी वितू जाधव यांची भावना शुद्ध होती, ती म्हणजे आपल्या उद्धारकर्त्याला वाहिलेली शब्दांची ही आदरांजली होती. सत्य हेच आहे की वितू जाधव यांनी 1954 मध्ये लिहिलेली ही भीमस्तुती आज आंबेडकरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.